सो हॅलो गाईज, पहिली गोष्ट म्हणजे चेहऱ्याकडे लक्ष देऊ नका, कारण की लोकांची नॅचरल ब्युटी असते. माझी नॅचरल बघितली तर लोक घाबरतात. बात तो सही है. पण आता तुम्हाला ऑप्शन नाही, त्यामुळे व्हिडिओ बघा. सो येस, इथल्या शिशीवरनं तुम्हाला कळत असेल, ह्या स्प्रे बॉटल्सवरनं कळत असेल की मी काहीतरी वेगळं करणार आहे. या इन शीशी ओंको देखे, इन शीशी ओंको देखे. अरे कहना क्या चाहते हो? हे ना ऐकून मी जरासा जामर लागला माझ्या डोक्यात. सो येस, पहिली गोष्ट म्हणजे तर आज ह्या ज्या स्प्रे बॉटल्स तुम्हाला दिसत आहेत तर त्या आहेत परफ्यूम बॉटल्स. सो येस, ह्या ज्या परफ्यूम बॉटल्स आहेत ह्या आहेत पूर्णपणे रिकाम्या. मी ह्या सगळ्या यूज केलेल्या आहेत, त्यावरनं मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे की कसं होतं या बॉटल्स, कशा फ्रेग्रन्स करत होत्या या बॉटल्स. सो येस, पहिली गोष्ट म्हणजे आपण सुरुवात करूया एंगेज यांगपासनं. सो येस, हा माझा ऑनेस्ट ऑनेस्ट खरा रिव्ह्यू असणार आहे. दिस इज गुड. तर हा माझा एकदम खरा रिव्ह्यू असणार आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे एंगेजची यांग. हा परफ्यूम ह्याच्यावरनं कळत असेल. एक मिनटं, ह्याच्यात स्प्रे आला नाही, हे संपली बॉटल, एकदम चुटुकभर राहिले ह्याच्यात, ते बघा, त्यामुळे ते त्याच्यातनं बाहेर आलं. सो येस, हा परफ्यूमवरनं मी एवढंच सांगू शकते तुम्हाला की हा परफ्यूम मी विकत घेतला होती, फक्त एकदा स्प्रे केला होता, त्याच्यानंतर मी हा यूजच नाही केला. मी हा घरच्या पडद्यांवरती मारला आहे. घरी जर कोण गेस्ट येणार आहेत तर मी असाच मारून ठेवला आहे. जर कुठली तरी वेगळी वियर्ड स्मेल येते तर ती जाण्यासाठी, ठीक आहे, ही तरी चांगली स्मेल वाटेल त्याच्यामुळे. कारण की हा स्मेल नो डाऊट काय लोकांना आवडू शकतो, बट मला हा स्मेल बिलकुल नाही आवडला. हा स्मेल मला कम्प्लीट आपलं बूमरचं च्युइंगम असतं ना, सेम टिपिकल बूमर च्युइंगम सारखाचा वास होता, आणि त्यामुळे हा मी असाच स्प्रे करून संपवून टाकला. सो येस, माझ्यासाठी हा बिलकुलसुद्धा नाही आहे. जर तुम्हाला स्वीट स्मेल आवडते तर प्लीज तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. सो सेकंड आहे बेला विटा बाय रोज वुमेन. सो येस, हा परफ्यूम एक असा परफ्यूम आहे ना, हा सुद्धा पूर्ण संपला आहे. 2-3 माझ्यामध्ये लास्ट स्प्रेज येत आहेत फक्त याच्यातनं. कंप्लीट संपवलेलं आहे मी परफ्यूम. ऑफकोर्स बेस्ट परफ्यूम, बेस्ट प्राईजमध्ये. फक्त एवढंच आहे की जास्त लाँग लास्टिंग नाही वाटला मला. पण ॲक्च्युली मला रोज परफ्यूम एवढे का आवडायला लागलेत मला माहीत नाही, कारण की मला रोज गुलाब तर आवडत नाही, लेकिन गुलाब के परफ्यूम बड़े पसंद है. कोई गुलाब दे नहीं रहा है लेकिन परफ्यूम बड़े पसंद आ रहे हैं. तो येस, ह्याच्या साईडे मी एकदम बेस्ट थम्सअप देईन. तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. हा खूप छान आहे परफ्यूम. तुम्हाला ऑफिससाठी चांगला जायचं आहे किंवा कुठल्या तरी एखाद्या फंक्शनसाठी जायचं असेल, तुम्ही नक्की या परफ्यूमकडे जाऊ शकता. सो येस, बिग थम्सअप. सो सेकंड परफ्यूम आहे एंगेज बाय फेमी. हा परफ्यूम मला नाही माहिती, एकदम स्पायसी नोट वाटला मला हा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. या बॉटल संपल्यात यार, कुठून परफ्यूम येतं त्याच्यातनं बाहेर. सी, थोडासाच बाकी आहे तर ते परफ्यूम सगळे येत आहेत. सो येस, फेमी थोडा मी यूज केला आहे तरी पण मी सांगते, स्पायसी टोन आहे याचा, स्पायसी टोन आहे, बस मी एवढंच सांगू शकते. पण हा सुद्धा माझ्या टाईपमधला मला नाही वाटत एवढा सुद्धा असा की एकदम भारी असं नाही आहे माझ्यासाठी तरी. सो येस, मी तरी ह्याच्याकडे नाही जाणार. सो डाऊन थम्स. फोर्थ इज द वन ऑफ द बेस्ट परफ्यूम. मला नाही वाटत हा तुम्हाला फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे कुठेही भेटेल, कुठेच नाही भेटू शकत, कारण की हा आहे माझ्या बहिणीकडनं मी ढापलेला परफ्यूम. शाबाश बेटा, बहुत बढिया. आणि तिने सुद्धा कुठल्या तरी मार्केटमधनं आणलं आहे. होममेड परफ्यूम, विनोद परफ्यूम स्प्रे, आणि खाली त्याचा नंबर की तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता. ह्या सगळ्या बॉटल्समध्ये सगळ्यात बेस्ट परफ्यूम जो कुठला असेल तर तो हा आहे, कारण की हा सुद्धा रोज परफ्यूम आहे. ह्याच्यातला सेम टू सेम माझ्याकडे आहे मोगरा. मोगरा तर क्लास आहे, पण ॲक्च्युली मला तेवढे डार्क परफ्यूम सूट नाही करत, त्यामुळे मला तो एवढा नाही सूट करत. बट हा परफ्यूम जो ह्याचा तर हे पण नाही, तर स्प्रे पण येत नाही, एवढा मी संपवला आहे. हा परफ्यूम एक असा परफ्यूम आहे ना माझ्यासाठी, आई शपथ,
मी मारून जाते ना, असं वाटतं की भाई कुठला ट्रक चाललाय माझ्या बाजूनी गुलाबाचा. एवढा भारी हा परफ्यूम, मला हा खूप जास्त आवडतो. मी आता मुंबईला गेले तेव्हा मी ताईला सांगितलं पण होतं की प्लीज आपण इथे जाऊया आणि हे करून घेऊया, बनवून घेऊया. तर ताई मला बोलले की आपल्या टाईम नाही आहे. सो ही लास्ट बॉटल होती. आय होप सो ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केल्यावरती मला मिळेल. सो येस, हे होते 4 परफ्यूम माझे. आणि अजून माझ्याकडे एक एंगेजचा आहे, एक बेला विटाचा डेथ म्हणून परफ्यूम आहे, जो माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट परफ्यूम आहे कपाटमध्ये. पण ते संपले नाही आहेत, अजूनसुद्धा चालू आहेत. कारण की डेथ परफ्यूम होता तो छोटा, म्हणजे एवढा, हे किती ml आहे बॉटल माझ्या, ते 20 ml ची बॉटल असल्यापासून मी तो वापरत होते. नंतर मी बोलले की नाही यार, आपल्याला जर एवढा आवडतं तर आपण मोठ्या बॉटलमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सो मी मोठी बॉटल घेतलेली. परत एंगेजचा एक आहे, मला नाव नाही आठवत आणि मला तो उठायला कंटाळा आला आहे, त्यामुळे मी तो नंतर दाखवेन. सो येस, आजच्यासाठी रिव्ह्यू एवढे बाज झालेत. आणि हे काय आपल्याला झेपत नाही आहे, हे माझ्या ताईलाच खूप चांगलं झेपतं आहे. तर तिच्यासाठी मी असं सांगेन की प्लीज, नाही काहीतरी चुकलं माझं बोलायला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मला फक्त एवढंच बोलायचं होतं की हे जे काही रिव्ह्यूज वगैरे आहेत हे आपल्याला काही झेपत नाही आहे, हे माझ्या ताईलाच खूप चांगलं झेपतं आहे. तर प्लीज, जर तुम्हाला असे रिव्ह्यूज बघायचे असतील तर तुम्ही स्टाईल्स बाय टचअपला फॉलो करू शकता. ती असे खूप चांगले चांगले रिव्ह्यूज टाकत असते, मेकअप प्रोडक्ट, लाईफस्टाईल, ड्रेसिंग सेन्स वगैरे वगैरे वगैरे. तर येस, जर तुम्हाला त्यामध्ये काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिला नक्की फॉलो करू शकता. लेट्स गो, बाय. आपले कॉमेडी कॉन्टेंटच बरे. बाय.